नमस्कार मैत्रिणींनो, खूपच उन्हाळा वाढलेला आहे, गरमी खूप आहे. त्यामुळे मी इंद्रायणी तांदूळाचा कर्ड राईस बनवलेला आहे. वेगळ्या पद्धतीने आहे थोडा. बघा, तुम्हाला आवडला तर नक्की करणार तुम्ही. या ठिकाणी मी हे घरी दही मुरवलेलं आहे. बघा, खूप घट्ट आहे आणि जास्त आंबट पण नाही आहे. आणि हा इंद्रायणी तांदूळ सकाळीच बनवून घेतलेला आहे. थोडं पाणी जास्त घातलेलं आहे त्यात. आणि दही बघा, माझं घरी बनवलेलं आहे, एकदम घट्ट झालेलं आहे बघा. आणि मी नेहमी दही काचेच्याच बोलमध्ये तयार करते. यात मी भरपूर दही घालणार आहे. चवीप्रमाणे साखर घालते आहे. तुम्हाला गोड आवडत असेल जास्त तर तुम्ही गोड करू शकतात. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, कारण भातामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे. आणि ते छान मिक्स करायचं आहे. इंद्रायणी तांदूळ मुद्दाम घेतलेला आहे, तो अगदी छान मऊ शिजतो जास्त पाणी टाकल्यावर आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते. या ठिकाणी यात पुन्हा मी अजून दही घालणार आहे, कारण यात जास्त दही छान लागतं. आणि जर दही घट्ट असेल तर त्यात तुम्ही थोडं दूध घाला, म्हणजे ते थोडं पातळ होईल आणि खायलासुद्धा छान लागेल. मी दहीसुद्धा गारच घेतलेला आहे आणि भातसुद्धा गार केलेला आहे, सकाळीच बनवलेला होता. पूर्ण अगदी चांगल्या प्रकारे मिक्स करते आहे. हे थोडं मी दुसऱ्या बोलमध्ये ट्रान्सफर करणार आहे, कारण आपल्याला फोडणी दिल्यानंतर त्याला पुन्हा मिक्स करायचं आहे. त्यामुळे मी थोडं मोठं भांडं घेतलेलं आहे. हे बघा, हे आता घट्टच आहे. थोडंसं तुम्ही यात दूध घालू शकता. यानंतर आपण फोडणी करणार आहोत. बघा, अगदी मऊ झालेलं आहे. तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि थोडी जास्त मोहरी घालणार आहोत. आणि ती संपूर्णपणे अशी तडतडल्यानंतर त्यात उडदाची डाळ घालायची आहे, पोह्यांचा 1.5 चमचा साधारण. आणि कमी गॅसवर तिला छान परतवून घ्यायची आहे. हे बघा, थोडा कलर बदलतो आहे तोपर्यंत. नंतर डाळ्या घेतलेल्या आहेत, आपल्या चिवड्यात टाकतो त्या डाळ्या टाकलेल्या आहेत. हरभऱ्याची डाळ नाही आहे, डाळ्या आहेत. यानंतर भाजलेले शेंगदाणे त्याची खाप करून घेतलेले आहेत. आणि लाल मिरचीचे 3-4 तुकडे, कढीपत्ता एवढं साहित्य घेतलं आहे. आणि नंतर थोडासा हिंग घालायचा आहे. आणि बघा, उडदाच्या डाळीचा रंग गुलाबी झालेला आहे, ती खाताना खूपच छान लागते. आणि सगळी फोडणी यात घातली आहे. वरनं बारीक चिरलेला कोथिंबीर घातला आहे. बघा, किती सुंदर कर्ड राईस आपला तयार झालेला आहे. आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पोटात अगदी थंडावा वाटतो आणि पोटभरीलासुद्धा आपल्याला कामात येतं. या ठिकाणी मी बोल घेतलेले आहे, त्यात थंडगार कर्ड राईस सर्व केला आहे. वरतून आलं आणि कैरीचा कीस घातलेला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.